नमस्कार मित्रांनो, जी के वाला या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आहे 20 फेब्रुवारी. चला तर आपण आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडींचा आढावा घेऊया. आजचा पहिला प्रश्न आहे, अलीकडेच कोणत्या नॅशनल पार्कमध्ये चित्त्यांच्या बछड्यांचा जन्म झालेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे कुनो नॅशनल पार्क, मध्य प्रदेश. या ठिकाणी चित्त्याच्या बछड्यांचा जन्म झालेला आहे. दक्षिण आफ्रिकेची मादी चित्ता गामिनी हिने 3 बछड्यांना जन्म दिलेला आहे. आणि भारतातील आता एकूण चित्त्यांची संख्या किती झाली आहे? तर 38 इतकी झालेली आहे. तर भारतात जन्मलेल्या एकूण जिवंत बछड्यांची संख्या 27 इतकी झालेली आहे. गामिनी ही चित्ता मादी आता दुसऱ्यांदा आई बनलेली आहे. याच्यापूर्वी मार्च 2024 मध्ये गामिनीने 6 बछड्यांना जन्म दिलेला होता. मध्य प्रदेशातील इतर व्याघ्र प्रकल्प बघूया. रतापानी व्याघ्र प्रकल्प आणि माधव टायगर रिझर्व हे देखील मध्य प्रदेशात आहेत. चला तर आता दुसरा प्रश्न बघूया. देशातील पहिले ह्युमॅनिटी फर्स्ट AICTE कोणी जाहीर केलेले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे भारत वन AI या कंपनीने देशातील पहिले ह्युमॅनिटी फर्स्ट AICTE जाहीर केलेले आहे. याचं स्थान कुठे आहे? तर बंगळुरू, कर्नाटक या ठिकाणी हे देशातील पहिले ह्युमॅनिटी फर्स्ट AICTE असणार आहे. आणि याचा उद्देश काय आहे? शहरस्तरीय संशोधन आणि AI युक्त पायाभूत सुविधा पुरवणे हा याचा मुख्य उद्देश आहे. आणि यानुसार सर्जापूर येथे 5 लाख चौरस फूट AI कॅम्पस स्थापन केले जाणार आहे. आणि येथे 10,000हून अधिक AI संशोधकांना येथे संधी मिळणार आहे. AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स होय. आणि हे जगातील असे पहिलेच शहर असणार आहे. कुठं असणार आहे? बंगळुरू, कर्नाटक या ठिकाणी. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने होर्मुझची खाडी तात्पुरती बंद करण्याची घोषणा केलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे इराण. या देशाने नुकताच होर्मुझची खाडी बंद करण्याची घोषणा केलेली आहे. कारण यामध्ये इराण हा देश लष्करी सराव आयोजित करणार असल्या कारणाने होर्मुझची खाडी बंद करण्याची घोषणा केलेली आहे. आता इराण आणि अमेरिका या देशात संघर्ष चालू असताना इराणचा हा शक्ती प्रदर्शन आहे. हा सराव म्हणजे काय आहे? इराणचा शक्ती प्रदर्शन असणार आहे. आणि ही होर्मुझची खाडी कुठे आहे? तर पर्शियन आखात आणि ओमानच्या आखात यांना ही होर्मुझची खाडी जोडते. इराणची राजधानी कोणती आहे? तर इराणची राजधानी आहे तेहरान. पुढचा प्रश्न, लोसार महोत्सव 2026 कोठे आयोजित करण्यात आलेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मॅक्लिओडगंज, हिमाचल प्रदेश या ठिकाणी लोसार महोत्सव 2026चं आयोजन करण्यात आलेलं आहे. याचा कालावधी किती आहे? तर 18 ते 20 फेब्रुवारी दरम्यान हा लोसार महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. आणि हा तिबेटी नववर्ष म्हणून देखील साजरा केला जातो. कोणता? लोसार महोत्सव हा तिबेटी नववर्ष म्हणून साजरा केला जातो. आणि यामध्ये दलाई लामा स्वतः उपस्थित राहणार आहेत. आणि हे आगीच्या घोड्याच्या वर्षाची म्हणजेच हिअर ऑफ फायर हॉर्स म्हणून देखील याची सुरुवात मानलेली जाते. म्हणजे लोसार महोत्सव हा आगीच्या घोड्याच्या वर्षाची सुरुवात असा मानलेला जातो. आणि लोसार महोत्सव आता इतर कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर लडाख, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यात देखील लोसार महोत्सव साजरा केला जातो. सध्याचे हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर सुखविंदर सिंह सुखू हे सध्या हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. पुढचा प्रश्न, रणजी ट्रॉफीमध्ये 10,000 धावा पूर्ण करणारा दुसरा क्रिकेटपटू कोण ठरलेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पारस डोगरा, जम्मू काश्मीर हा रणजी ट्रॉफीमध्ये 10,000 धावा पूर्ण करणारा दुसरा क्रिकेटपटू ठरला आहे. आणि यांनी काय केले? तर 147 डावात सर्वात वेगवान 10,000 धावा पूर्ण केलेल्या आहेत. आणि याच्या आधी हा पहिला खेळाडू कोण होता? रणजी ट्रॉफीमध्ये 10,000 धावा पूर्ण करणारा पहिला खेळाडू वसीम जाफर होते. आणि यांनी 196 डावात 10,000 धावा पूर्ण केलेला होता. आणि याच्या तुलनेत आता 147 डावात 10,000 धावा पूर्ण करणारा हा पारस डोगरा हे पहिले खेळाडू बनलेले आहेत. पारस डोगरा यांच्या नावावर
रणजीमध्ये सर्वाधिक दुहेरी शतकांचा विक्रम देखील आहे. म्हणजेच द्विशतकं कोणाच्या नावावर आहेत? रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक द्विशतकं हे पार्थ डोंगरा याच्या नावावर आहेत आणि यांनी 9 वेळा द्विशतक केलेलं आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या बँकेने ऑनलाईन मृत्यू दावा निवारण पोर्टल लॉन्च केलेले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे इंडियन ओव्हरसीज बँकेने नुकताच ऑनलाईन मृत्यू दावा निवारण पोर्टल लॉन्च केलेला आहे. तर कशासाठी? तर कायदेशीर वारसांसाठी प्रक्रिया सुलभ करणे हा याचा मुख्य उद्देश आहे आणि यानुसार 15 लाखापर्यंतचे दावे केवळ 15 दिवसात निकाली काढले जाणार आहेत आणि यामध्ये कोणत्याही तृतीय पक्षाची जामीनाची गरज असणार नाही. पुढचा प्रश्न, भारत फ्रान्स इनोव्हेशन वर्ष 2026 कोणत्या क्षेत्रावर केंद्रित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे एआय संरक्षण आणि अवकाश. एआय आणि संरक्षण आणि अवकाश या क्षेत्रांवर भारत फ्रान्स इनोव्हेशन वर्ष 2026 केंद्रित असणार आहे. अशी घोषणा कोणी केली? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी अशी घोषणा केलेली आहे आणि यानुसार 21 करार आणि दस्तऐवजांवर स्वाक्षरी करण्यात आलेली आहे. 2030 पर्यंत 30,000 भारतीय विद्यार्थ्यांना फ्रान्समध्ये इन्व्हाइट केलं जाणार आहे. भारत आणि फ्रान्स धोरणात्मक भागीदारी 1998 मध्ये सुरू झालेली होती. पुढचा प्रश्न, बेलने हॅमर क्षेपणास्त्र उत्पादनासाठी कोणाशी करार केलेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे सफ्रान इलेक्ट्रॉनिक्स फ्रान्स यासोबत बेलने हॅमर क्षेपणास्त्र उत्पादनासाठी करार केलेला आहे. हॅमर म्हणजे काय? हॅमरचा लॉंग फॉर्म आहे हायली ॲगाईल मॉड्युलर म्युनिशन एक्सटेंडेड रेंज म्हणजेच हॅमर आणि हे हवेतून जमिनीवर मारा करणारे शस्त्र आहे आणि याचा वापर राफेल आणि तेजस लढाऊ विमानांसाठी होतो. आणि हे काय, यामध्ये बेल आणि सफ्रान इलेक्ट्रॉनिक्सची ही 50% भागीदारीचा संयुक्त उपक्रम असणार आहे. बेलचा लॉंग फॉर्म काय आहे? भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड असा हा बेलचा लॉंग फॉर्म आहे. पुढचा प्रश्न, 17वा आदिवासी युवा एक्सचेंज प्रोग्राम कोणत्या मंत्रालयाचे पाऊल आहे? तर याचं योग्य उत्तर आहे युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने आदिवासी युवा एक्सचेंज प्रोग्राम सुरू केलेला आहे. याचं आयोजन कांचीपुरम तमिळनाडू या ठिकाणी होणार आहे आणि याचा उद्देश काय आहे? आदिवासी तरुणांना मुख्य प्रवाहात आणणे आणि सांस्कृतिक समज वाढवणे हा या आदिवासी युवा एक्सचेंज प्रोग्रामचा उद्देश असणार आहे. पुढचा प्रश्न, अर्थशॉट पुरस्कार 2026 चे यजमान शहर कोणते असणार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मुंबई हे शहर अर्थशॉट पुरस्कार 2026 चं यजमान शहर असणार आहे आणि या अर्थशॉट पुरस्काराला ग्रीन ऑस्कर म्हणून देखील ओळखलं जातं आणि याची सुरुवात 2020 मध्ये ब्रिटनचे प्रिन्स विल्यम यांनी केलेली होते. आणि याचा उद्देश काय आहे? तर पर्यावरणाचे रक्षण आणि पुनर्स्थापना यासाठी प्रोत्साहन देणे हा या अर्थशॉट पुरस्कार 2026 चा मुख्य उद्देश आहे आणि या अर्थशॉट पुरस्काराचं हे भारतात तिसऱ्यांदा आयोजन केलेलं जाणार आहे. पुढचा प्रश्न, बायो एशिया 2026 ची 23वी आवृत्ती कोठे पार पडलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे हैदराबाद तेलंगणा या ठिकाणी बायो एशिया 2026 ची 23वी आवृत्ती पार पडणार आहे आणि याची थीम काय आहे? तर टेक बायो अनशील्ड एआय अँड बायोलॉजी रिव्हॉल्युशन अशी या बायो एशिया 2026 ची थीम असणार आहे. यानुसार याचा उद्देश लाईफ सायन्सेस आणि एआय मध्ये गुंतवणूक वाढवणे हा याचा मुख्य उद्देश आहे आणि याचे उद्घाटन मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केलेले आहे. यामध्ये 4000हून अधिक प्रतिनिधी आणि 500हून अधिक कंपन्यांचा सहभाग असणार आहे. हैदराबादला काय असतं? हैदराबादला जिनोम व्हॅली म्हणून देखील ओळखलं जातं. पुढचा प्रश्न आहे 2026 मध्ये 52व्या G7 शिखर परिषदेचे अध्यक्षपद कोणाकडे आहे? तर याचं योग्य उत्तर आहे फ्रान्स या देशाकडे 52व्या G7 शिखर परिषदेचे अध्यक्षपद आहे आणि ही 2026 ची 52वी G7 शिखर परिषद कधी पार पडणार आहे? तर 15 जून ते 17 जून 2026 या दरम्यान
52वी G7 शिखर परिषद पार पडणार आहे आणि असं आमंत्रण फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विशेष आमंत्रित केलेले आहे. आता G7 मध्ये कोणते देश आहेत तर अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, जपान, इटली, कॅनडा आणि यामध्ये युरोपियन युनियन देखील सहभागी असणार आहे. पुढचा प्रश्न आहे द 11th Hour अकाउंट ऑफ स्टोरीज हे पुस्तक कोणाचे आहे तर याचं योग्य उत्तर आहे सलमान रश्दी. द 11th Hour अकाउंट ऑफ स्टोरीज हे पुस्तक सलमान रश्दी यांचं आहे. आणि आता इतर महत्त्वाची पुस्तके बघूया. हिस्ट्री दॅट इंडिया इग्नोर्ड हे पुस्तक आहे प्रेम प्रकाश यांचं. काश्मीर इन द लाईन ऑफ फायर हे मेजर जनरल रंजन महाजन यांचं पुस्तक आहे. आणि भारत दॅट इज इंडिया हे अभिजित जोग यांचं हा पुस्तक असणार आहे. पुढचा प्रश्न आहे भारतामधील खैरा रोग कशाच्या कमतरतेमुळे होतो. भारतामधील खैरा रोग कशाच्या कमतरतेमुळे होतो तर याचं योग्य उत्तर आहे झिंक म्हणजेच जस्ताच्या अभावामुळे खैरा रोग होतो. आता इतर महत्त्वाचे रोग बघूया. बटाट्यावरील ब्लॅक हार्ट हा रोग ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे होतो. आवळ्यावरील नेक्रोसिस हा रोग बोरांच्या कमतरतेमुळे होतो. मका या पिकावरील व्हाईट बर्ड हा रोग जस्ताच्या कमतरतेमुळे होतो. तर गाजरावरील कॅव्हिटी स्पॉट हा रोग कॅल्शियमच्या अभावामुळे होतो. मित्रांनो, हा आपला चालू घडामोडीचा उपक्रम असाच चालू राहणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर आपण परत भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.